आज मी बनवत आहे चिकन स्टार्टर. तर त्यासाठी मी घेतलेला आहे अर्धा किलो बोनलेस चिकन. स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर पाणी नितळून त्यावर 2 चमचे आलं लसूणची पेस्ट टाकायची, अर्धा लिंबाचा रस टाकायचा आणि 1 चमचा लाल मिरची पावडर, 1-1.5 चमचा धना पावडर, थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचा जिरा पावडर टाकायचा, अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकायची. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि अर्धा पॅकेट हे रेडीमेड टिक्का मसाला येतो, 1 किलोचं पाकिट असतं ते अर्धं टाकायचं. त्यानंतर हे सगळं चिकनला लावून अर्धा ते 1 तास मॅरिनेशन करून घ्यायचं. गॅसवर कढई ठेवायची, तेल तापायला ठेवायचं, सगळे 1-1 पीस टाकायचे आणि हे अर्धे असे आपल्याला तळून घ्यायचे. 60-70% तळून काढून घ्यायचे. पुन्हा दुसरे टाकायचे. असे सगळे आधी तळून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे डबल फ्राय करायचे आहे, जेणेकरून छान शिजतात पण आणि कुरकुरीत होतात. तर हे सगळे मी आधी तळून घेतले, काढून घेतले आणि आता आपण डबल फ्राय करणार आहोत. तर डबल फ्राय करताना फुल फ्लेम ठेवायची, तळलेले पीसेस टाकायचे आणि मस्त कुरकुरीत असे होईपर्यंत तळून घ्यायचे. सगळे चिकन पीस मी असे तळून घेते आणि आता एका प्लेटमध्ये आपण ठेवूया. त्यावर थोडासा चाट मसाला भुरभुरायचा आणि थोडंसं आवडत असेल तर लाल मिरची पावडर टाकायची आणि टोमॅटो केचप किंवा शेजवान चटणी किंवा ग्रीन चटणीसोबत खायला घ्यायचं. खूप छान लागतं. नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.